आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छान क्रिस्पी असे खमंग टेस्टी चना डाळ वडा, जे साऊथ इंडियनमध्ये खूप फेमस आहे आणि आपण ते घरच्या घरी पण सुद्धा बनवू शकतो, ते पण झटकेपट। ते इकडे बघू शकता, ही अर्धी एक वाटी चण्याची डाळ 2-3 तास भिजत ठेवली होती, तर छानपैकी अशी भिजून निघलेली आहे। अर्धी एक वाटी चण्याची डाळ इथं मी भिजवलेली आहे, तुम्ही कमी जास्त क्वांटिटी करू शकता। आता हे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे डाळीचं, हे डाळीचं पाणी काढून घ्यायचं। जितकी चांगली डाळ भिजेल ना तितकं चांगला आपल्या चण्याच्या डाळीचा वडा हा तयार होतो। पण हे पाणी काढायच्या अगोदर याच्यातली थोडीशी चण्याची डाळ ना मला काढून घ्यायची आहे आणि ह्याचा उपयोग कशासाठी करायचा हे सुद्धा तुम्हाला मी नंतर सांगेल। थोडीशी मी ही चण्याची डाळ याच्यातली एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे, म्हणजे जसं हॉटेलमध्ये भेटतं ना अगदी तसंच आपल्याला हा चण्याच्या डाळीचा वडा बनवायचा आहे। हे बघा, सर्व पाणी याच्यामधलं मी काढून घेतलंय, पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आता ही चण्याची डाळ वाटून घ्यायची। त्यासाठी मी इथे चण्याची डाळ ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे। त्यानंतर इथं मी 2 किंवा 1च मिरची इथं टाकायची आहे, जास्त तिखट नाही बनवायचा। इथे मी 2 मिरचीचा वापर केलेला आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचे थोडेसे जिरे, अद्रक, हे बघा अद्रकचे 2-3 तुकडे टाकलेले आहेत कट करून। त्यानंतर आपण याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात। अद्रक, लसूण, मिरची खूप छान फ्लेवर येतो याच्यामध्ये आणि सगळ्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे जिरे। जिऱ्याशिवाय हे चना डाळ वडा एकदमच म्हणजे बेचव लागन, त्यामुळे जिरे नक्की टाका। आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं आपल्याला हे वाटण करून घ्यायचे, म्हणजे पेस्ट बनवायची नाही, जाडसर वाटायचं आहे आपल्याला। इकडे बघू शकता, आता मी हे वाटण करून घेते। हे बघा, जाडसर हवं आहे आपल्याला अगदी, म्हणजे याच्यामध्ये मी पाणी अजिबात वापरलेलं नाही, डाळच आपली बारीक करून घेतली आहे मिरची, अद्रक, लसूण आणि जिरे टाकून। ते बघा अशी जाडसर वाटण करून घ्यायचं डाळीचं आणि एका टोपामध्ये मी एका ह्या छोट्याशा डब्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे। हे एवढं वाटण तयार झालेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण लसूण, मिरची आणि अद्रक टाकलेले आहे आणि जिरे टाकलेत। आता ही आपण जी साईडला डाळ काढली होती चण्याची अख्खी डाळ, ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची। हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, म्हणजे आपण हॉटेलमध्ये किंवा असं रोड साईड गाड्यावर आपण नेहमी बघा हे असं चण्याचे डाळ वडे खातो ना, त्यावर जी डाळ असती बघा, त्या वड्यावर नेहमी डाळ असती, वर लागलेली कोटी नसती डाळीची, त्यासाठी ही डाळ थोडीशी साईडला काढून घ्यायची। त्यानंतर मी याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा, थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकली चिरून। त्यानंतर थोडीशी याच्यामध्ये हळद टाकते, जास्त काही हळद टाकायची नाही, अगदी अर्धा चमच्याच्या पण कमी टाकायची। तर कोथिंबीर, हळद आणि बारीक चिरलेला कांदा, थोडासा गरम मसाला पावडर। आता तुम्ही जिरे नसन वापरले तर जिरा पावडरसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता। मी इथं धना पावडरसुद्धा टाकून घेते। हे बघा, धना पावडर टाकून घेतले, कोथिंबीर, कांदा, जिरा आणि धना पावडर। हे इथे मी जिरा पावडरसुद्धा ॲड करते, कारण मी थोडेसे जिरे ॲड केलेले आहेत। आणि इथं आपण टाकणार आहोत इथं कॉर्नफ्लॉवर। आता कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ इथं टाकू शकता। आता याने काय होतं, छानपैकी क्रिस्पीपणा तयार, मग खूप भरपूर वेळापर्यंत वड्यामध्ये तयार राहतो आणि पॅक होऊन जाते स्टफिंग ही, म्हणजे सुटत नाही फ्राय करता वेळेस। म्हणजे या सगळ्या स्टफिंगला ना हा कॉर्नफ्लॉवर जो आहे ना तो पॅक करून ठेवतो बराच वेळ, आणि फ्राय झाल्याच्या नंतर सुद्धा हे भरपूर वेळापर्यंत हे वडे जे आहेत ना ते क्रिस्पी राहतं, याच्यामधला जो कडकपणा आहे ना तो टिकून राहतो। त्यामुळे हे कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं 2 चमचे पीठ नक्की ॲड करा। आता हे सगळं मिक्स करून घेते आणि याला थोडा वेळ बाजूला ठेवायचं आणि लगेच सुद्धा केलं तरी काय हरकत नाही, तर मी लगेच हे करून घेते। आता इथे थोडंसं तेल मी तापत ठेवले। आता तुम्हाला वडेची साईज कितकी हवी तितकी तुम्ही याला गोल साईज छानपैकी याची टाकून घ्यायची तेलामध्ये। हे बघा, हे असं मस्त सुंदर असा हे गोलाकार मी हे वडे टाकून घेतलेले आहेत आणि सहजपणे हे 1-2 मिनटातच खूप छान असे याला रंग येतो आणि याच्यामधला कडकपणा, क्रिस्पीपणा हा तयार होतो। लगेच पलटी करायचं नाही आहे, मी नेहमी सांगत असते, खालची बाजू ज्यावेळेस कडक होती ना त्याच वेळेस पलटी करायचे। बघू शकता ही एक साईड किती छान अशी ही रेड ब्राऊन गोल्डन असा रंग आलेला आहे, त्यामध्ये इतका सुंदर असा क्रिस्पीपणा तयार झालेला आहे। आणि थोडा वेळ याला असंच मंद आचेवर फ्राय करून घ्यायचं, दोन्ही बाजूनी याला कडकपणा तयार होऊन द्यायचा आहे, लगेच काढायचं नाही, कारण आपण याच्यामध्ये डाळ जी आहे ती कच्ची वापरली, ती चांगली फ्राय होणं गरजेचं आहे। हे बघा, मस्त रंग आलेला आहे आणि आता हे मी काढून घेते। गरमागरम असे हे चण्याच्या डाळीचे वडे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, खूप खमंग टेस्टी वडे असतात हे इतर वड्यापेक्षा तरी। हे बघा,
आता हे एक्स्ट्रा ऑइल याचं काढून घेतलं आहे आणि बघू शकता ही डाळीची कोटीन तुम्ही बघू शकता. ही जी उरलेली डाळ जी आपण वापरली ना ती ह्याचसाठी वापरायची असते आणि ही सिक्रेट असतो ह्या वड्याचा. तर नक्की हे अशा पद्धतीने हे वडे नक्की ट्राय करा तुम्ही. आता उरलेले सगळे मी फ्राय करून घेते. हे बघा बाकीचे सुद्धा मी टाकून घेते. फक्त अर्धा एक वाटी डाळीमध्ये बघा भरपूर असे हे वडे तयार झालेले आहेत. जेवणाच्या टायमाला, दुपारच्या टायमाला किंवा संध्याकाळच्या टायमाला तुम्ही जेवणासोबतसुद्धा हे तोंडी लावायला हे असे वडे बनवू शकता. भाजी काही सुचली नाही तर आपण भजे वगैरे तर नेहमीच बनवतो, त्यासोबतच असे वडे जर बनवले ना तर खूप टेस्टी असे हे वडे तयार होतात. आणि हे सुद्धा मी आता फ्राय करून घेते सेम प्रोसेसनी. याच्यामध्ये कडकपणा तयार होईपर्यंत याला फ्राय केलेलं आहे. आणि आता हे सुद्धा आपण काढून घ्यायचं. 1-2 मिनटातच हे वडे चांगले फ्राय होतात. फक्त मध्ये मध्ये थोडासा गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची. हे बघा हे परफेक्ट आपले हे वड्याचा रंग आलेला आहे. याच्यामध्ये कडकपणा तयार झालेला आहे. आता हे मी सर्व काढून घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलेत. तर बघू शकता किती सुंदर असे हे आपले डाळ वडे तयार झालेले आहेत. हॉटेलमध्ये किंवा आपल्या रोड साईड गाड्यामध्ये जिथे इडली डोसा वगैरे भेटतो बघा तिथं तर हे वडे हमखास असतात. तर हे वडे असे परफेक्ट आपण तसेच बनवलेले आहेत. ती बघू शकता ही चण्याच्या डाळीची कोटिंग अगदी बरोबर झालेली आहे. त्यासाठी थोडीशी डाळ नक्की साईडला काढून ठेवा आणि बॅटर मिक्स करता वेळेस ही डाळ अशी मिक्स करून छानपैकी अशी ही चण्याच्या डाळीचा वडा गरमागरम टेस्टी खमंग असा हा वडा तयार होतो. खाण्यासाठी खूप भारी लागतो. याची चवच वेगळी असते. इतकी मस्त वाटते ना खाता वेळेस. म्हणजे चण्याची डाळ तशीही चांगलीच असते खाण्यासाठी. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आवडला असेल तर अशी चण्याच्या डाळीचा वडा रेसिपी नक्की ट्राय करा. ह्याला तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता. इतका खमंग असतो हा. आणि जेवणासोबत डाळ राईस केले तर त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही हे 2-3 वडे जर घेतले ना तर छान असं मस्त बेत होऊन जाईल. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही सिंपल रेसिपी चण्याच्या डाळीच्या वड्याची? तर आवडली असेल तर ट्राय करा एकदा नक्की. खूप भारी लागतात ही चण्याची डाळीची वडे. बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची काही गरज नाही. घरच्या घरीसुद्धा तुम्ही ही सोप्या पद्धतीने हे बनवू शकतात. ते बघा आता मस्त झालेले आहेत आणि माझ्या तोंडाला सुटले पाणी. आता मी खाऊन घेणार आहे सगळ्यासोबत. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त राहा आणि मस्त राहा.